तेच लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे शुक्रवार. तर चला मग आज सकाळपासून मी ब्लॉग नाही चालू केलं आहे, कारण सकाळपासून कालच्या व्हिडिओची एडिटिंग होती, परत स्वयंपाक होता मच्छीचा, तो आवरून झाला आहे. आणि आता वाजले संध्याकाळचे 6 वाजायला आले आणि आता आम्ही चाललो आहे कॉर्पोरेट मार्केटला, कारण उद्या आहे योगिनी नेत्राची शाळा आणि दोघींना नवीन टिफिन बॉटल पाहिजे. ती नेत्राला नोटबुक पण घ्यायचे, तिचे उद्या शाळा चालू आहे त्यामुळे. तर ती बोली मीच येते आणि मीच घेते करून. हे घेऊ बर्गरवाली, तुला घेऊ ते मला. ही टोटी आहे पण हायलाइटर आहे, सिंगल पीस सेट आहे का सर? नको आहे. सर्व इथे बड्डेचं सामान भेटतो. मला मग त्रास देते मम्मी. रेनकोट विंकोट सर्व भेटते. या गल्लीतनं निघूया आपण. आम्ही असं लावलं तर आमची शाळा 80 रुपये. हा कोणासाठी घेते? हा योगिनीसाठी बघते. आणि नेत्राला हवा होता मग योगिनीला हा पण एक छान, हा पण मला चालेल येलो. आणि मजबूत पण आहे नाही पिणार. आम्ही आलो आता चिकू ज्यूस पियायला है ना बाबू. आपण चिकू ज्यूस प्यायला आलो आहे ना. आहे फालुदा मागवलाय नेत्रा मॅडमने. खूप दिवसांनी पोरगी माझी बाहेर आली आहे. आज आम्ही हिला बोलली जी ले तू तेली लाईव्ह. चला आता आम्ही आलो कॉर्पोरेट मार्केटमधून आणि दादरवरनं पण जाऊन आलो. दादरला गेली तो मी व्हिडिओ शूट नाही केला, कारण खूप थकलेलो होतो कॉर्पोरेट मार्केटमध्ये. दादरला ह्याच्यासाठी गेलो की पानेरीमधून माझी साडी येणार होती, आदल्या दिवशी येणार होती, पण एक दिवस लेट झाला. तर मी बोलली चला जाता जाता म्हणजे घरी आता जाणारच होतो कॉर्पोरेट मार्केटमधून. तर आम्ही दादरला पण गेलो, साडी पण घेऊन आली. मी तुम्हाला आज साडी दाखवणार आहे. मी कुठल्या कलरची साडी घेतली तर सांगितले, पण पानेरीमधून साडी घेतलेली माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर कॉर्पोरेट मार्केटला ह्याच्यासाठी गेलेलो. नेत्राला आणि योगिनीला पाहिजे होती बॉटल आणि टिफिन. तर टिफिन मी कसं घेतलं आहे तो दाखवते. मध्ये घेतलेला ना योगिनीच्या बड्डेला आम्ही ॲमेझॉनमधून मागवलेला. तर तसाच टिफिन होता. तो 650 रुपयाला पडलेला होता आणि हा आम्हाला 500 रुपयाला पडला कॉर्पोरेट मार्केटमध्ये. पण ह्याच्यात एवढंच काही, योगिनीला घेतलेला ना तो डबा होता आतमध्ये आणि तो पॅकेजचा डबा होता आणि झाकण होतं. तर ह्याला तसं काही सुद्धा नाही आहे. तर हा असा डबा आहे बघा. आणि ह्याला 3 कप्पे. 3 कप्प्यामध्ये आपण चपाती भाजी आणि काहीतरी आपल्याला फल किंवा काय गोड द्यायचं असेल पोरांना त्याच्यासाठी पण ठीक आहे. तो डबा मी आता तुम्हाला दाखवते. तर हे ह्याच्या खालचं, ह्याच्यात काही ठेवू नाही शकत. ह्याच्यात एक चमचा आहे फक्त आणि हे पॅकेटचं आहे. आणि हे असं आहे बघा. तर हे आपण थोडं हे टाईट आहे आणि हे बघा असं आहे. आणि हा डब्याचं झाकण आहे. डब्याचं झाकण खूप मस्त आहे आणि मजबूत आहे. म्हणजे ह्या जशा 3 कप्प्याला ना असं लब्बर आहे आतमध्ये टाकलेला. त्यामुळे काय होतं, आपण त्याच्यात भाजी चपाती किंवा चटणी घ्यावी सारखं काहीतरी, म्हणजे वलीच भाजी दिली असेल तर कुठली तर ते सांडणार नाही आणि असं जाम बसेल बघा. योगिनीची नेत्राची बॉटल 250ला आणि योगिनीची बॉटल 200 रुपयाची. पण योगिनीने बॉटल आता ऑपरेशन केला. सध्या आम्ही सर्व काढेपर्यंत सर्व सामान मी माझं काम करत होती, तोपर्यंत हिने काय केली, याच्यातली तोटी काढली. दाखव ही तोटी बाय. आणि या तोटीचं बूच कुठल्या साईडला काय काहीच माहीत नाही आम्हाला. ते असं करामती करते. त्याची बॉटल खूप सुंदर आहे, छान आहे. नेत्राची निवडच वेगळी असते बघा. असं छान आहे. मला नेत्राची बॉटल आवडली, मस्त आहे बघा.
चला मी घेतलाय गम योगिनीसाठी 100 रुपयाला पडला ना हा गम 100 रुपयाचा हा. आणि योगिनीसाठी हे घेतला तिच्या बॅगेला लावायला चिंचान 80 रुपयाचा. मोठी सेलेटेप छोटी सेलेटेप घेतली एक्स्ट्रा. आणि हे नेत्रासाठी पेन घेतले कारण आता नेत्राची 10वी चालू आहे. म्हटलं तर पेन एक तरी पेन हरवलं तर दुसरा पेनचं ती शोधत बसेल. मग नंतर दुकानच्या असेल. आम्ही हे पेन किती आहे 20 आहे ना 20 200 रुपयाचे ना मग 150 का 60 180 रुपयाचे 20 पेन घेतले. आणि हे बुकं घेतले योगिनीसाठी नेत्रासाठी. मी वया घेऊन आले नेत्रासाठी खास करून नेत्राला डझनचे हिसाबाने वया पाहिजे होत्या. त्यामुळे आम्ही बोललेलो पॉकेट मार्केटमध्ये जाऊया. आणि तिथे कसं मागे 10-20 रुपयाचा फरक पडतो म्हणून गेलेलो होतो. 100 पाणी वही डझनच्या हिसाबाने आम्ही 360 रुपये डझनने आणले. आणि 200 पाणी 200 पाणी वया 1 डझन 700 रुपयाच्या हिसाबाने आणले. आणि हे कवर स्कूलचे म्हणजे बुकला हे कवर घालायचं कारण हेच आहे की पुस्तकं समजतात कुठली पुस्तकं आहे आणि कशी काय. आणि मग लेबल पण लावायला लागत नाही. तरी पण आम्ही लेबल आणले आहे वयांना लावायला कारण योगिनीला लेटर घेऊन आली नेत्रासाठी पाहिजे ते. एवढी शॉपिंग आम्ही पॉकेट मार्केटला जाऊन गेलो. 5:30ला गेलेलो आलो आम्ही 10:30ला कारण आम्ही तिथनं दादरला पण गेलेलो होतो. दादरवरनं मी आणली माझी साडी पानेरी. बस उलटा या पदर आहे असा. हे मागचं साईड आहे. परत घडी मोडली ना पेपर निघतात आहे. घडी मोडलीच शेवटी घडी वाटत. कशी वाटली हा आहे साडीचा पदर. नाईट वेअर घेतला नेत्रासाठी मी हा. आणि हा मला 200 रुपयाला पडले. नेत्राचे कलर म्हणजे एक असा कलर घेतलाय आणि एक असा कलर घेतला. छान वाटतो. नेत्रा पण घाली कधी मी पण घालते पण मी असे कधी घालत नाही. बघूया घातले तर घाले. पण शाळेत जाणार आहे आता. तिथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला प्लीज माझे ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू